नमस्कार. मालिकेच्या 5 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण ईश्वरी देवी पूजा करत आहे. दसऱ्याचा दिवस आहे. सुंदर अशी साडी नेसलेली आहे. घरी गोंधळ आहे. सगळ्या बायका जमलेल्या आहेत आणि ईश्वरी म्हणत असते की 9 दिवस सगळ्यांनी नित्यनेमाने पूजा केली, उपवास केला. देवी आई, आमच्या घरावर कोणतंही संकट येऊ देऊ नको असं देवीकडे ती प्रार्थना करत आहे, मागणं मागत आहे. सगळ्या बायकांनी फेर धरलेला आहे आणि त्याचबरोबर देवी आईची ती अगदी मनापासून तिथे पूजा करत आहे, भक्ती करत आहे आणि हे घर आता तिचं आहे. या घरावरती कोणतंही संकट येऊ नये यासाठी तिची ही चाललेली धावपळ आहे. तर ही सगळी पूजा ती मनोभावे करत आहे. मान्य आहे, तिने आपल्या अर्णव सोबतचं नातं स्वीकारलं नसलं तरीही सून म्हणून त्या घरासाठी असलेली सगळी कर्तव्य सगळं तिनं अगदी मनापासून करत आहे. आणि मग सगळं चालू असतं. सगळ्या बायका तिथे खेळ खेळत असतात आणि त्याच वेळी ईश्वरी सुद्धा तिथं असते. ती खूप खुश असते. तिथे आकाश असतो, सगळ्याचं फोटोशूट करत असतो. या सगळ्या गोष्टी घडत असतात. परंतु अचानक एक गोष्ट घडते. ईश्वरी तिथे बोलत असते. सगळ्यांच्या हातामध्ये मातीचे हंडे असतात आणि सगळ्यांनी फेर धरलेला असतो. ईश्वरीच्या हातामध्येही ते मातीचा हंडा असतो आणि त्याच वेळी समोरून राकेश येतो आणि त्याच्या हातामध्ये ते मातीचा भांडं जातं, तो हंडा जातो आणि तेव्हा राकेश मात्र पाहू लागतो. ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी म्हणते, राकेशजी असं म्हणत ईश्वरी पाहू लागते. तेव्हा तिला धक्का बसलेला असतो की राकेश इथं कसं काय आलेला आहे. पण तेवढ्यातच तिचं लक्ष जातं ते म्हणजे अंजली धावत जाते आणि राकेशला मिठी मारते. राजेश, तुम्ही कसं काय आलात? ईश्वरीसाठी हा खूप मोठा धक्का असतो. अर्णव सरांच्या घरी राकेशजी कसे काय आलेत हा धक्का खूप मोठा तिच्यासाठी आहे. परंतु राजेश म्हणून अंजली जेव्हा जाऊन त्याला बिलगते तेव्हा मात्र ईश्वरीला आणखी मोठा धक्का बसतो. कारण हा तोच आहे जो माझ्याशी लग्न करणार होता, तो राकेश आणि अंजलीचा नवरा राजेश. हे जेव्हा तिला कळतं तेव्हा वल्लरी मागून ओरडलेली असते, जावई बापू तुम्ही? तेव्हा तो बोलतो की हो, तुम्हा सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं ना. आणि आता मात्र एका क्षणात ईश्वरीच्या डोळ्यासमोर अंधार पसरतो. म्हणजे या माणसापासून वाचवण्यासाठी अर्णव सरांनी एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात येते आणि ईश्वरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. अंजली मात्र जाम खुश झालेली असते. जाऊन राकेशला मिठी मारते आणि राकेशसुद्धा तिला जवळ घेतो. पण ती राकेशला राजेश म्हणत असते आणि अर्णव हा ईश्वरीच्या जवळ आलेला असतो. ईश्वरी हे सगळं पाहत असते. ही गोष्ट माहिती असते ती फक्त अर्णव आणि ईश्वरीलाच. आणि त्याच वेळी ईश्वरीला चक्कर येते आणि ईश्वरी खाली कोसळत असते आणि अर्णव तिला सावरतो. कारण ईश्वरीसाठी हा धक्का इतका मोठा असतो की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण ज्या पद्धतीनं हे सत्य समोर आलेलं असतं ती गोष्टच खूप भयानक असते. ईश्वरीला कळायचं बंद झालेलं असतं. कारण हे कसं काय असं होऊ शकतं हा प्रश्न तिला पडलेला असतो. कारण हा माणूस आम्हा सगळ्यांना फसवत होता आणि मी अर्णव सरांना दोष देत होते. आता लवकरच ईश्वरीच्या समोर बाबांचा अपघात राकेशनं केल्याचं सत्य कसं येईल हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.